तर अनेक गंभीर विषय असताना वनमंत्री मात्र टीआरपी मिळवण्यात व्यस्त असं निलेश राणेंनी म्हटलंय। शिंदेचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईकांवरही टीका आहे। नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत असंही निलेश राणे म्हणतायत। वनमंत्र्यांच्या परवानगीनं लाकूड तोड सुरू आहे का असा सवालही निलेश राणे उपस्थित करतायत। आपण ट्विट पाहूयात निलेश राणे यांनी नेमकं काय केलेलं आहे ते। मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोड सुरू आहे, ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो। कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे। अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाहीयेत, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसेच नाहीयेत, साधन सामुग्री देखील नाहीये। डीएफओ दुसऱ्या राज्यातली असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाहीये। लाकूड तोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागलाय। वन राहिलीच नाही तर वनमंत्री काय कामाचे? जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरलं जातंय। अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाहीये, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो। वरील सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसतायत असा टोला निलेश राणेंनी लगावलाय।